आपण पाहणार आहोत दिनदर्शिका या टॉपिकवरील प्रश्न पेपरला कोणत्या पद्धतीने विचारले जातात ते। त्यापूर्वी आपण साधारण वर्ष आणि लीप वर्ष ह्या संकल्पना जाणून घेऊया। सर्वप्रथम एक नंबरला साधारण वर्ष। साधारण वर्ष कशाला म्हणतात? ज्या वर्षाला 4 ने पूर्ण भाग जात नाही त्या वर्षाला साधारण वर्ष असे म्हणतात। डेफिनेशन लिहा। ज्या वर्षाला 4 ने पूर्ण भाग जात नाही त्या वर्षाला व्याख्या समजली का? साधारण वर्ष ज्या वर्षाला 4 ने पूर्ण भाग जात नाही त्या वर्षाला आपण साधारण वर्ष असं म्हणतो। एग्जाम्पल आपण स्पष्टीकरण घेऊया तेव्हा तुम्हाला समजेल की बाबा साधारण वर्ष कोणतं आहे। हे एग्जाम्पल 2001 2002 2005 2001 हा साधारण वर्ष आहे की लीप वर्ष? ते कसं ठरवायचं? 2001 ला काय करायचं? 4 न भाग द्यायचा। 4 न भाग पूर्ण जात असेल तर तो लीप वर्ष मानायचा आणि 4 न पूर्ण भाग जात नसेल तर त्यास साधारण वर्ष मानायचं। 4 पंचे 20, 0 ला 0। पूर्ण भाग जातो का? पूर्ण भाग जात नाही, त्यामुळे हा साधारण वर्ष आपल्याला म्हणता येईल। त्यानंतर 2005 सोप्या पद्धतीत ज्याला 4 ची कसोटी पाठ असेल, एकक आणि दशक स्थानच्या अंकाला मिळून जर 4 ने जर पूर्ण भाग जात असेल तर पूर्ण संख्येस 4 न पूर्ण भाग जातो। हे 2 डिजिट बघायचे, 4 न भाग जातो का नाही जात, 4 न भाग जातो का नाही जात, 4 ने भाग जातो का नाही जात, म्हणून ह्या संख्येस 4 ने भाग जाणार नाही, म्हणून हे झाले साधारण वर्ष। कळालं? क्लिअर ना? आता आपण जाणून घेऊया साधारण वर्षामध्ये दिवस किती असतात। साधारण वर्षामध्ये दिवस 365 दिवस असतात। किती? 365 दिवस असतात। आठवडे किती असतात? आठवडे 52 आठवडे प्लस 1 दिवस। 52 आठवडे प्लस 1 दिवस। इथपर्यंत कळालं? 1 जानेवारीचा वार किती वेळेस येतो? 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो। तसेच उर्वरित 52 वेळा। इथपर्यंत कळालं? साधारण वर्ष कसं ओळखायचं? ज्या एक वर्षाला आपण 4 न भागायचं, 4 न पूर्ण भाग जात नसेल तर तो वर्ष साधारण वर्ष असणार। साधारण वर्षामध्ये 365 दिवस असतात। आठवडे 52 आठवडे 1 दिवस। 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो आणि उर्वरित वार 52 वेळा येतो। एवढं डाऊट क्लिअर झालं? ह्यावरील प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारतात ते आपण बघून घेऊया। एग्जाम्पल 1 जानेवारी 2005 ला मंगळवार
असेल तर 31 डिसेंबरला 31 डिसेंबर 2005 ला कोणता वार असेल? इथपर्यंत हे प्रश्न आहे। 1 जानेवारी 2005 ला मंगळवार असेल तर 31 डिसेंबर 2005 ला कोणता वार असेल? साधारण वर्षामध्ये 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला असतो। हा साधारण वर्षाचा एक नियम आहे। हे वार पण काय असणार? 1 जानेवारी 2005 ला मंगळवार असेल तर 31 डिसेंबर 2005 ला कोणता वार असेल? तो पण वार मंगळवारच असणार। मंगळवार टीप म्हणजे महत्वपूर्ण 1 जानेवारीचा वार हा साधारण वर्षामध्ये 31 डिसेंबरला सारखाच असतो। साधारण वर्षातून जेव्हा आपण पुढील वर्षात जातो तेव्हा वार हा एका दिवसाने समोर जातो। लीप वर्षातून साधारण वर्षामध्ये जाते वेळेस वार हा 2 दिवसाने समोर जातो। इथपर्यंत कळालं? याचप्रमाणे तर 1 जानेवारी 2006 ला कोणता वार असेल? 1 जानेवारी 2005 ला जर मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2006 ला कोणता वार असेल? बुधवार असेल। साधारण वर्षातून जेव्हा आपण पुढील वर्षात जातो तेव्हा वार हा एका दिवसाने समोर जातो। आपण आता घेऊया लीप वर्ष। आता आपण जाणून घेऊया लीप वर्ष। लीप वर्ष म्हणजे काय? लीप वर्षाचे डेफिनेशन, ज्या वर्षाला 4 ने पूर्ण भाग जातो त्यास आपण लीप वर्ष म्हणतो। समजा और मध्ये किंवा शताब्दी वर्ष असेल म्हणजे कोणत्या पद्धतीने? 1600, 1900, 1800 ह्या पद्धतीने जर वर्ष दिलेले असेल ह्या वर्षाला आपण 400 ने भागायचं। 400 ने पूर्ण भाग गेला तर तो लीप वर्ष आहे म्हणून समजायचं। 400 ने पूर्ण भाग जात नसेल तर त्यास साधारण वर्ष म्हणतो। टीप महत्वाची, लई मुलांचं इथून चुकून जाईल। 1600 पण दिल्या जाईल ऑप्शन मध्ये, 1900 पण दिल्या जाईल। तुम्हाला विचारलं पेपर मध्ये खालीलपैकी लीप वर्ष कोणता? ऑप्शन हा ए असेल, हे बी असेल, 3 नंबरचा ऑप्शन ए व बी असेल, 4 नंबरचा फक्त ए असेल। तेव्हा काय करायचं? आपल्याला वाटते की याला 4 पूर्ण भाग जातो पण तसं नाही। जेव्हा शताब्दी वर्ष असेल तेव्हा आपण 400 ने भाग द्यायचा। तर 1600 ला 4 ने भाग पूर्ण जातो। 4 चौक 16, 4 चा भाग पडतो, 4 चा भाग बसतो। 1900 ला 400 ने पूर्ण भाग जातो का? नाही जात, 300 बाकी उरते। त्याच्यामुळे लीप वर्ष कोणता आहे आपला? 1600। डेफिनेशन जाणून घेऊया लीप वर्ष। ज्या वर्षाला 4 ने पूर्ण भाग जातो त्यास लीप वर्ष असे म्हणतो। एग्जाम्पल 2000, 2004, 2008 लीप वर्ष। 4 ने भागून बघा, पूर्ण भाग जात असेल तर ते लीप वर्ष। आता लीप वर्षामध्ये किती दिवस असतात? लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात।
लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. आठवडे किती असतात? 52 आठवडे. 2 दिवस प्लस 2 दिवस. 1 व 2 जानेवारीचा वार 1 व 2 1 व 2 जानेवारीचा वार किती वेळेस येतो? 53 वेळा. तसेच उर्वरित वार 52 वेळा येतात. इथपर्यंत कळालं लीप वर्ष म्हणजे काय? ज्या वर्षाला 4 ने पूर्ण भाग जातो त्यास लीप वर्ष म्हणतात. किंवा शताब्दी वर्ष असेल त्यास आपण 400 ने भाग द्यायचा. 400 ने भाग जात नसेल तर तो साधारण वर्षामध्ये मोडणार. 400 ने पूर्ण भाग जात असेल तर त्यास लीप वर्ष म्हणणार. इथपर्यंत कळालं. एक्झाम्पल, लीप वर्षामध्ये किती दिवस असतात? 366. किती आठवडे असतात? 52 आठवडे प्लस 2 दिवस. साधारण वर्ष आणि लीप वर्ष ह्याच्यामध्ये फरक काय आहे? आपण एक्झाम्पल सहित आता स्पष्टीकरण बघूया. पेपरला कोणत्या पद्धतीने प्रश्न येऊ शकतात. 1 जानेवारी 2020 रोजी बुधवार असेल तर 31 डिसेंबर रोजी त्याच वर्षी कोणता वार असेल? हे महत्त्वाचा प्रश्न आहे. 1 जानेवारी 2020 रोजी बुधवार असेल तर 31 डिसेंबर 2020 रोजी म्हणजे त्याच वर्षी कोणता वार असेल? लीप वर्षामध्ये 1 जानेवारीला जो वार असतो त्याच्या समोरचा वार हा 31 डिसेंबरला असतो. लीप वर्षातून जेव्हा आपण साधारण वर्षात जातो डायरेक्ट तेव्हा वार हा 2 दिवस सामोर जातो. ते म्हणजे कसं? 31 डिसेंबरला आता कोणता वार राहणार? 31 डिसेंबरला 1 जानेवारी 2020 रोजी जर बुधवार असेल तर 31 डिसेंबर रोजी कोणता वार असणार? गुरुवार असणार. तसेच 1 जानेवारी 2021 जर विचारलं तर तो कोणता वार असणार? शुक्रवार असणार. इथपर्यंत कळालं का? इकडे बघा, लीप वर्षाचा जानेवारी मधला पहिला दिवस हा डिसेंबरच्या 31 तारखेला 1 दिवस सामोर जातो. जेव्हा लीप वर्षातून डायरेक्ट साधारण वर्षामध्ये जातो तेव्हा 2 दिवस समोर जातो. आता आपण बघूया शॉर्ट ट्रिक्स. 1 मार्क फिक्सच राहणार. फक्त अर्धवट बघून जाऊ नका. बघला तर पूर्णच बघा. शॉर्ट ट्रिक कोणती बघणार आहोत आपण? समजा स्वातंत्र्य दिन मंगळवार असेल तर शिक्षक दिन कोणत्या दिवशी येणार? आपण ह्याबद्दल शॉर्ट ट्रिक्स जाणून घेणार आहोत. कॅल्क्युलेशन न करता डायरेक्ट 5 सेकंदाच्या आत
आन्सर आलं पाहिजे त्या टाईपने आपण शॉर्ट ट्रिक्स घेणार आहोत. फक्त 2 शब्द ध्यानात ठेवायचे. ते म्हणजे कोणते? इकडे बघा. कामना कामना 30वा शिवा. IMP पॉइंट. कामना 30वा शिवा. ही आहे आपली ट्रिक. का म्हणजे कामगार दिन. म्हणजे महात्मा गांधी जयंती. महात्मा गांधी जयंती. ना म्हणजे नाताळ दिन. इथपर्यंत कळालं कामनाचा अर्थ. का म्हणजे कामगार दिन, म म्हणजे महात्मा गांधी जयंती, ना म्हणजे नाताळ दिन. इकडे टी म्हणजे टिळक पुण्यतिथी. टिळक स्वा म्हणजे स्वातंत्र्य दिन. शी म्हणजे शिक्षक दिन. बा म्हणजे बाल दिन. हे IMP पॉइंट आहे. आता आपल्याला माहिती असायला पाहिजे कामगार दिन आपण केव्हा साजरा करतो? 1 मे रोजी. 1 मे हा इंटरनॅशनल लेबर डे म्हणजे कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्याच दिवशी 1 मे 1960 रोजी गुजरात या राज्याची पण स्थापना महाराष्ट्रासोबत झालेली आहे. 1 मे. महात्मा गांधीची जयंती केव्हा साजरा करतात? महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर. महात्मा गांधींचा जन्म कधी झाला? 2 ऑक्टोबर 1869 पोरबंदर येथील गुजरात राज्यात. गुजरातची राजधानी कोणती आहे? गांधीनगर. शॉर्टकट मध्ये टाकू आपण थोडा मावत नाही. नाताळ दिन कधी साजरा केला जातो? 25 डिसेंबर. इथपर्यंत कळालं का? आपण हे रेषा मारूया. टी म्हणजे टिळक पुण्यतिथी. टिळक पुण्यतिथी कधी साजरा केला जातो? 1 ऑगस्ट. 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळक यांचा मृत्यू झाला होता. ती डेट. तसेच लोकमान्य टिळक यांनी ॲनी बेजंट यांच्या सहाय्याने महाराष्ट्रामध्ये होम रूल चळवळ सुरू केली होती. तसेच स्वातंत्र्य दिन 2 नंबरला. स्वातंत्र्य दिन केव्हा साजरा करतो आपण? 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश हा आपला स्वतंत्र झाला. तसेच भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. तसेच भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तसेच शिक्षण मंत्री कोण होते? पहिले मौलाना आझाद. गृहमंत्री कोण होते भारताचे पहिले? सरदार वल्लभभाई पटेल. यांचा पुतळा गुजरातमध्ये आहे स्थित. तसेच शिक्षक दिन केव्हा साजरा करता? 5 सप्टेंबर.
5 सप्टेंबर भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा करतात आणि जगामध्ये शिक्षक दिन म्हणून 10 ऑक्टोबर हा दिवस साजरा करतात. जगामध्ये 10 ऑक्टोबर. शिक्षक दिन आपण भारतामध्ये कोणाच्या स्मरणात साजरा करतो? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या, भारताचे दुसरे उपराष्ट्रपती तसेच भारताचे दुसरे राष्ट्रपती. त्यानंतर बालदिन. बालदिन केव्हा साजरा करतो आपण? पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान सर्वाधिक काळ होते, तब्बल 17 वर्ष पंतप्रधान पदावर त्यांनी कार्यरत होते. त्यांना आपण टोपण नाव म्हणजे चाचा या नावाने ओळखले जातो. त्यांची मुलगी इंदिरा गांधी पहिली भारतातील महिला पंतप्रधान, पहिली भारतरत्न विजेती महिला पण इंदिरा गांधीच आहे. बालदिन केव्हा साजरा करतो आपण? 14 नोव्हेंबर. इथपर्यंत कळालं का? आपण मॅथ व्यतिरिक्त जीके पण अधिक तुमच्या माहितीसाठी तुम्हाला आपण सांगितले. आता याची शॉर्ट ट्रिक्स कोणत्या पद्धतीने आपण घेणार आहोत? कामना टिसवा शिवा. लई सोपी पद्धत आहे, तुम्ही नंतर स्क्रीनशॉट मारू शकता. आवडल्यास मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. हा प्रश्न जवळपास दरवर्षी पेपरला येतो. प्रत्येक परीक्षेला आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा प्रश्न बघायला भेटतो. तो म्हणजे कसा? प्रश्न काय विचारतात त्यांनी? कामगार दिन हा मंगळवारी आला असेल तर स्वातंत्र्य दिन हा कोणत्या वारी येईल? किंवा शिक्षक दिन हा बुधवारी आला असेल तर नाताळ दिन हा कोणत्या दिवशी येईल? असे आपल्याला उलट सुलट जेव्हा प्रश्न विचारले जातील तेव्हा आपण कॅल्क्युलेशन न करता आपण त्याचं उत्तर देऊ शकतो, ते पण अवघ्या 2 सेकंदात. ते म्हणजे कसं? इकडं बघा. एक्झाम्पल ह्या सुद्धावरती तुम्हाला इथे सांगतो. कामगार एक्झाम्पल सहित आपण सांगूया म्हणजे तुम्हाला लक्षात बसेल. कामगार दिन मंगळवारी आला असेल तर शिक्षक दिन कोणत्या वारी येईल? हे आहे आपला प्रश्न. प्रश्नात काय म्हटलं आपल्याला? कामगार दिन मंगळवारी आला असेल तर शिक्षक दिन कोणत्या वारी येईल? कामगार दिन कुठे आहे आपल्या या कॉलम मध्ये? हे कॉलम हा कामगार दिन मंगळवार आला म्हणते. कामगार दिन कोणता आला? मंगळवार. आपल्याला काय विचारलं त्यांनी? शिक्षक दिन. इथं आहे शिक्षक दिन. हे शिक्षक दिन आपल्याला विचारलेलं आहे तर तो सरळ कोणत्या वारी येणार? बुधवारी येणार. ते म्हणजे कसं? इकडे बघा. कामना टिसवा शिवा. जेव्हा ह्या कामगार दिन वार दिला असेल ना, टिळक पुण्यतिथी विचारला असेल, स्वातंत्र्य दिन विचारला असेल, शिक्षक दिन विचारला असेल तर इकडे येता वेळेस एक वार समोर यायचं. मंगळवार तर इकडचे वार कोणते असणार? बुधवार. प्रश्न कसा विचारू द्या, कोणता विचारू द्या, कोणत्याही वर्षीचा विचारू द्या, कधी चुकणार नाही. तुम्ही वाटल्यास तर पुस्तकामध्ये सराव करा, चुकल्यास कमेंट करा. कामगार दिन मंगळवार आला असेल तर टिळक पुण्यतिथी कोणत्या वारी येणार? बुधवारी येणार. महात्मा गांधी मंगळवार आला असेल तर स्वातंत्र्य दिन कधी येणार? बुधवारीच येणार. नाताळ दिन मंगळवार आला असेल तर टिळक पुण्यतिथी कधी येणार? बुधवारीच येणार. इकडले वार एकाच दिवशी येतात आणि हे पण वार एकाच दिवशी येतात. जेव्हा इकडून इकडे जातो तेव्हा एक वार आपण प्लस करायचं, इकडून इकडे जाते वेळेस एक वार मायनस करायचं. समजा टिळक पुण्यतिथी बुधवारी आले असेल तर इकडं एक वार कमी. हे कोणता वार येणार? मंगळवार येणार. इकडं जाते वेळेस प्लस करायचं, इकडं जाते वेळेस इकडला वार दिला असेल आणि इकडला वार विचारला असेल तर मायनस करा. हेच आहे शॉर्ट ट्रिक्स. त्याच्या पलीकडचं तुम्हाला काहीच विचारणार नाही. आवडल्यास नक्की शेअर करा, मित्रांपर्यंत सबस्क्राईब करा.
ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.